ठाणे जिल्ह्यात कल्याण पूर्वेत चेतना ते आडिवली परिसरात दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसन रक्तरंजित राड्यात झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। तरुणांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत। एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला आवाज देत थांबण्यास सांगितलं। तो तरुण आवाज ऐकूनही थांबला नाही, त्यामुळे त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे। कल्याण पूर्वेतील जय मल्हार हॉटेलसमोर काही तरुण उभे होते। याच दरम्यान प्रेम भोवाड हा तरुण त्याचा मित्र यश गुप्ता आणि राहुल केणे सोबत जात होता। या तिघांना जनकल्याण खासगी रुग्णालयात जायचे होते, मात्र जय मल्हार हॉटेलसमोर उभे असलेल्या तरुणांनी या तिघांना थांबण्यास सांगितलं। तिघे थांबले नाही, ते रुग्णालयात गेले। रुग्णालयातून ते तिघे पुन्हा त्याच रस्त्याने येत असताना योगेश पटेल जो बांधकाम व्यावसायिक आहे त्याने त्याचा मित्र राहुल पाठक, संतोष यादव यांच्यासह प्रेम आणि यश या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली। कसेबसे यश गुप्ता हा त्यांच्या तावडीतून सुटून घरी पळाला। योगेश पटेल यानं त्याच्या साथीदारांना घेऊन यशचं घर गाठलं। घरासमोरच यशच्या छातीत चाकू भोसकला। यावेळी यशचा भाऊ जिगर हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्याच्या मानेवरही चाकूने प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले। या घटनेत यश गुप्ता याचा जागीच मृत्यू झालाय। या हाणामारीत आरोपी योगेश पटेल आणि त्याचा साथीदार संतोष यादव हा देखील जखमी झालाय। या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र एका किरकोळ कारणातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली। सध्या चेतना ते आडिवली परिसर हा वादग्रस्त ठरत आहे। रात्रीच्या वेळी टोळक्यांची या रस्त्यावर गर्दी असते। रात्रीभर रस्त्यात या टोळक्यांचा धिंगाणा सुरू असतो। अनेकदा दारूच्या नशेत या टोळक्यांकडून रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत। रात्री अपरात्री दहशत पसरवणाऱ्या टोळक्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।